महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण पूर्व भागात पाण्याचा हाहाकार, 25,000 कुटुंबे संकटात। ऐन उन्हाळ्याच्या शेवटी उरण तालुक्यात पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे। पूर्व भागाची जीवनवाहिनी असलेले पुनाडे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे, तर दुसरीकडे या भागाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मंजूर झालेली 11 कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना केवळ सरकारी निधीअभावी रखडली आहे। परिणामी उरणमधील सुमारे 25,000 कुटुंबांना हंडाभर पाण्यासाठी तीव्र वणवण करावी लागत आहे। विहिरींनीही तळ गाठला आहे। वाढता उन्हाळा आणि धरणातून होणारी पाण्याची गळती यामुळे पुनाडे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे। धरणाच्या तळाशी अत्यंत कमी पाणी उरल्याने सध्या नळांना अत्यंत कमी दाबाने आणि गाळ मिश्रित अशुद्ध पाणी येत आहे। ग्रामीण भागातील विहिरी आणि कूपनलिकाही कोरड्या पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या पुनाडे, वशेणी, सार्डे, पिरकोण, पाले, आवरे, गोवटणे आणि कडापे या गावांमध्ये हाहाकार उडाला आहे। ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी 2022 मध्ये 11 कोटींची योजना मंजूर करण्यात आली होती। या योजनेचे 78% काम पूर्ण झाले आहे, मात्र उर्वरित कामासाठी शासनाकडून पुढील निधी न मिळाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात काम पूर्णपणे बंद पडले आहे। त्यातच सिडकोनेही पाणीपुरवठ्यात 10% कपात जाहीर केल्याने उरणकरांची परिस्थिती बिकट झाली आहे। पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा समिती आणि स्थानिक सरपंच आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि तहसीलदारांकडे तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे। तसेच हेटवणे धरणातून या गावांना पाणी आरक्षित करावे आणि जलजीवन मिशनचा निधी तातडीने वर्ग करावा अशी आग्रही मागणी आता उरण पूर्व भागातील नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।